नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करा किंवा नका करू, पण हे एक काम विवाहित महिलांनी अजिबात विसरायचे नाही. मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिना हा पवित्र, पावन, शुद्ध असा महिना मानला जातो. आणि हा महिना खास करून विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण प्रत्येक विवाहित महिला प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी उपवास करते, पूजापाठ करते, कथा वाचते आणि जो शेवटचा गुरुवार येतो मार्गशीर्ष महिन्याचा, त्या गुरुवारी उद्यापन करते. उद्यापनमध्ये दुसऱ्या 5, 7 किंवा 11 विवाहित महिलांना घरी बोलावलं जातं, त्यांची ओटी भरली जाते, गोडधोड त्यांना खाऊ घातलं जातं, वाण दिलं जातं. अशी परंपरा, अशी प्रथा मार्गशीर्ष महिन्यात आहे. पण बऱ्याचशा महिलांना मार्गशीर्ष महिन्यात उपवास जमत नाही, कथा वाचणं जमत नाही, पूजापाठ जमत नाही, म्हणजे ते कोणतंच कार्य मार्गशीर्षच्या गुरुवारी करत नाही. पण बऱ्याचशा महिला अशा सुद्धा असतात जे प्रत्येक गुरुवारी पूजा करतात, व्रत करतात, कथा वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. तर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेलं काम, सांगितलेली गोष्ट ही प्रत्येक महिलेसाठी आहे जी विवाहित आहे. तिने उपवास केला असेल तरी तिने करायचा आहे, तिने उपवास नाही केला असेल तरी करायचा आहे. आणि हे काम तुम्ही मार्गशीर्षच्या कोणत्याही गुरुवारी करू शकतात. पहिल्या गुरुवारी, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा शेवटच्या 4थ्या गुरुवारी केलं तरी चालतं, कारण यावर्षी एकूण 4 गुरुवार येणार आहेत. आता कोणतं काम करायचं आहे, तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी एक विवाहित महिलेला, सवाष्ण महिलेला घरी बोलवायचं आहे. मग तुमच्या आजूबाजूची महिला असेल, तुमची नातेवाईक असेल तरी तुम्ही तिला बोलवायचं आहे. फक्त आपल्या आईला किंवा सून, सासू यामध्ये नाही, बाहेरच्या महिलेला तुम्हाला बोलवायचं आहे. लांबची नातेवाईक किंवा आजूबाजूची विवाहित महिला, तिला घरी बोलवायचं आहे. तिला गोड काहीतरी खायला द्यायचं आहे, खीर, शिरा, पेढे, तुम्ही काही देऊ शकतात, फळ. आणि त्यानंतर तिची ओटी भरायची आहे. ओटी साध्या सरळ पद्धतीने तुम्ही भरू शकतात. तांदूळ, गहू टाकून ओटी भरू शकतात, एक फळ टाकून ओटी भरू शकतात. तिची ओटी भरायची, तिचा आशीर्वाद घ्यायचा. ही ओटी भरणं म्हणजे साक्षात लक्ष्मीची, साक्षात कुलदेवीची ओटी भरण्यासारखं असतं. तर घरी बोलावून तिचा मानपान, मान सन्मान करा, पाहुणचार करा आणि तिची ओटी भरा, तिचा आशीर्वाद घ्या. ती लहान असेल, मोठी असेल तरी तिचा आशीर्वाद घ्या, ओटी भरा. हे एक काम तुम्ही उपवास केला, नाही केला, पूजा केली, नाही केली तरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये एका विवाहित महिलेची ओटी कोणत्याही मार्गशीर्षच्या गुरुवारी नक्की भरा. आणि कधीच विसरू नका, मातेची ओटी भरल्यासारखं होतं, महालक्ष्मीची ओटी भरल्यासारखं, कुलदेवीची ओटी भरल्यासारखं हे काम असतं. म्हणून नक्की करावं. आशीर्वाद नक्की प्राप्त होतो, सुख समृद्धी मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, शांतता, आरोग्य सगळं काही माता लक्ष्मी आणि कुलदेवी प्रसन्न होते. म्हणून नक्की करून घ्यावं. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.